काढायचा असाल तर दोस्तांनो 1180 रुपये फक्त लागतात। पण जर हे आपण एजंट थ्रू गेलो तर आपल्याला 5 ते 6 हजार रुपये याच्यासाठी मोजावं लागले। अहो आपण पाहिलो की लॉकडाऊन मध्ये सर्वसामान्याचं कंबरडं मोडलंय, अतोनात महागाई झाली, पेट्रोल डिझेल मध्ये वाढ झाली। असं झालंय की लॉकडाऊन मध्ये जसं काय सर्वसामान्य कातनेश्वर मी स्वतःहून लायसन्स काढण्यासाठी आलो। तर मी स्वतः ऑनलाईन फॉर्म काढून घेतला आणि जी काय कागदपत्र लागतात ती कागदपत्र मी त्या अर्जासोबत जोडली आणि मी जी कॉम्प्युटराइज परीक्षा आहे ती मी परीक्षा पास झालो। आणि माझ्याकडं मला कोणत्या एजंटकडे जाण्याची गरज नाही, कारण माझ्याकडे सगळ्या 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलर आहेत। आणि मी स्वतः इथं आलो, ज्यावेळेस मी फाईल दाखवली तर मला इथल्या साहेबांनी विचारलं की बाबा तू कोण्या एजंटकडून आला, हे फॉर्म तू कसा भरला? मी म्हणलं साहेब मला कॅम्प्युटरचं नॉलेज आहे आणि म्हणून मी हे स्वतः फॉर्म भरलेला आहे। जे काय याच्यामध्ये जर कागदामध्ये जर काही पूर्तता असेल, कमी असेल तर तुम्ही मला सांगा। तर कागद तर पूर्ण माझे डॉक्युमेंट होते, तरी पण तुम्ही त्यांनी 2-3 कागदपत्र जोडायला लावले आणि स्वतः मला की तू इंडिकेटर टाकले नाहीस म्हणून नापास केलं। बरं ठीक आहे, एक वेळेस मी इंडिकेटर टाकले नाही त्यामुळे नापास होऊ शकतो, पण ज्या गोष्टीमुळे मी नापास झालो तर तीच गोष्ट, तीच चूक मी पुन्हा परत कशी कराल? आणि पुन्हा मी दुसऱ्या वेळेस आलो, इंडिकेटर टाकले आणि पुन्हाही गेले की बाबा तुला फेल केलं। एकूण किती वेळेस परीक्षा दिली तुम्ही? मी 2 वेळेस परीक्षा दिली, 2 वेळेस मी कॉम्प्युटरची परीक्षा पास झालो आणि 2 वेळेस मी फेल झालो। म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की काही ना काही कारण सांगून त्यांना फक्त फेल करण्याची हे आहे, इंटरेस्ट आहे? हो ना साहेब, की मुद्दाम की तू कोण्या एजंटकडून आला का कोण्या एजंट थ्रू आला, हे कारण फक्त एजंटकडून न आल्यामुळे मला 2 वेळेस नापास केलं। म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या जे ऑनलाईन करण्याचा मागचा जो उद्देश आहे तो इथं परभणीच्या उपप्रादेशिक कार्यालयामध्ये आपण पाहू शकता की सर्व दलालांचे जे ऑफिसर्स आहेत ते थाटून ठेवलेले आहेत। त्याचा परिणाम असा होता आहे की इथं जे सर्वसामान्यपणे जो तरुण शिक्षित आहे, ज्याला